नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत टप्पा 1 शिबिरचं काय करणार आहे, आयोजन लवकरात लवकर करण्यात येणार आहे मित्रांनो. तर बघा, या शिबिर अंतर्गत महसूल विभागामध्ये जवळपास 15 पेक्षा जास्त ज्या सुविधा आहे मित्रांनो, योजना, त्याचं काय करणार आहे आता ते समाधान करणार आहे तुमचं सगळ्यांचं. आता ग्रामीण भागातील जे शेतकरी आहे, विद्यार्थी आहे, महिला आहे, याचं काय माहिती का, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येते. महसूल खात्यामध्ये जाणं, चक्रा मारणं, तिथं पैसे वगैरे देणं आणि काम करणं, हे सगळं बेकार कंडिशन होऊन गेलेली आहे. सारखं सारखं चक्र मारणं, आज या उद्या 8 दिवसाला या. तर मित्रांनो, त्याच्यासाठी काय केलेलं माहितीये का, हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि बरेच जण काय म्हणते ना माहितीये का, आता हे शिबिर पण तसंच राहणार आहे. आणि याच्या अगोदर पण जीवन 7/12 मोहीम वगैरे राबवली होती, त्याच्यात पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आला होता. तर मित्रांनो, आपलं गाव लेवलला चुकतं, आपण तलाठी अधिकारी, मंडळ अधिकारी यायला बोलत नाही. आता मित्रांनो, याची तारीख जी आहे मित्रांनो, त्याची स्थानिक त्याच्या याच्यावर जे काय मित्रांनो, त्याचा जो डाटा वगैरे त्याला तयार करायचा आहे, 18 फेब्रुवारी पासून ते 5 मार्च पर्यंत काय करणार, याचा डाटा तयार करणार मित्रांनो. आणि त्याच्यानंतर 7 मार्च पासून याच्यावर काय करणार, ते शिबिराचं आयोजन करणार आहे. तर मित्रांनो, तलाठी असो, मंडळ अधिकारी असो, त्याच्यानंतर कृषी अधिकारी असो किंवा तहसीलदार असो, मित्रांनो सगळेजण काय करणार आहे, एक एक खिडकीला म्हणजे एकाच जागेवर राहणार आहे आणि तुमच्या ह्या सगळ्या याचं काय करणार आहे, ते सोल्युशन देणार आहे. तर मग याच्यामध्ये मी एक शॉर्टकट मध्ये सांगतो मित्रांनो तुम्हाला, योजना कोणत्या कोणत्या येणार बघा. आता 7/12 मध्ये जर तुमच्या काही दुरुस्ती करायची असेल मित्रांनो, काही चुकी वगैरे झालेली असेल, तर तुम्ही या शिबिरामध्ये करू शकता. त्याच्यानंतर तुमचे येण्याची जागा जर असेल मित्रांनो, तर त्याचं सुद्धा याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बॉन्डवर जागा वगैरे घेतलेली असेल मित्रांनो, बॉन्डवर जागा तुमच्या नावावर करायची, ते सुद्धा ह्या शिबिरामध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुमची जर फेरफार प्रलंबित असेल मित्रांनो, बरेच जणांची फेरफार काय झालेली प्रलंबित आहे, तुमचं काही कोणी आडवाडवी केलेली, ते सगळं याच्यामध्ये होणार आहे मित्रांनो. फेरफारचे जर तुमच्या काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर ॲग्री टॅक्सचे पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येते, 2-2 गट आहे, एक गट दाखवते, एक गट दाखवत नाही. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं असं आहे की दोन्ही गटाचे काय केलेलं आहे, ॲग्री टॅक्सचं म्हणजे फार्मर आयडी काढलेलं आहे आणि ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही करणार आहे त्यावेळेस काय दाखवतं माहिती का, तिथं तुमचा गट दाखवतं एक आणि एक दाखवत नाही. बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो मित्रांनो, त्याचा सुद्धा तुम्ही इथं सोल्युशन घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं पीएम किसान बंद पडलेले मित्रांनो, हप्ते चालू असताना बंद पडले, सगळं व्यवस्थित होतं, तरी पण पीएम किसानचे हप्ते येत नाही. तर तुम्ही त्याचं सोल्युशन पण इथं तुम्हाला मिळू शकतं मित्रांनो. त्याच्यानंतर बऱ्याच अशा योजना मित्रांनो, इथं बघू शकता जवळपास 15 पेक्षा जास्त योजना मित्रांनो, ह्या बघून घ्या योजना, माझं जर सांगण्यात काही हुकलं असेल तर. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला JR पाहिजे असेल मित्रांनो, तर JR बघण्यासाठी काय करा माहिती का, JR महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवर जा, तिथं महसूल वन विभाग सर्च करा, त्याच्यामध्ये 18 तारखेचा JR बघा मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 याची PDF तुम्हाला तिथे भेटून जाईल मित्रांनो. तुम्ही पूर्ण JR वाचून घ्या, सगळी व्यवस्थित तिथं माहिती दिलेली मित्रांनो, काय काय याच्यामध्ये योजना येणार आहे, काय काय नाही. तर ते ह्या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे मित्रांनो. आणि बरेच जण म्हणतील की फेकू नका, जास्त काही नाही मित्रांनो, तर सरळ सरळ JR बघा,